नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गुलमोहर या पुस्तकातील कथा शिळा अहिल्या, लेखक वपू काळे, भाग 3. नाना वहिनीला घेऊन डॉक्टरकडे गेलाय असं पाहून सदानंद घरी आले. माझ्यासमोर साडी टाकत म्हणाले, तुमच्यासाठी काळी चंद्रकळा आणली आहे. मी सीमितच झाले. माझ्यासाठी? होय, मला दुसरं कोणीही नाही नात्याचं. लांबचं नाही आणि जवळचं पण नाही. मग अशा वस्तू आणाव्याशा वाटल्या तर कुणासाठी आणावयाच्या? परवा दुकानात पाहिली आणि एकदम तुम्ही नजरेसमोर आलात आणि तीव्र इच्छा झाली तुम्हाला या साडीत पाहण्याची. सदानंद, लीला, मी तुला मागणी घालायला आलो आहे. सदानंद, मला नाही म्हणू नकोस. पण मी कशी आहे ते मला माहीत आहे. माझ्याकडून तुम्हाला सौख्य मिळणार नाही. संसार, स्त्री पुरुष संबंध, सगळ्या संबंधी माझ्या भावना करपून नाहीशा झाल्या आहेत. जगात संपूर्ण नाश कशाचाच होत नाही यावर माझी श्रद्धा आहे. आणखीन 8च दिवसांनी माझी बदली होणार आहे दुसऱ्या गावाला, आणि तीही कायमची. तत्पूर्वी मी रितसर केशवनानांना विचारायला येईन, सनदशीर मार्ग म्हणून. नाईपेक्षा मी गाडी कळवीन. त्यावेळेला तू गुपचूप स्टेशनवर यायचंस. सगळं आत्ताच बोलून घेऊ दे. सगळं सुरळीत झालं तर प्रश्नच नाही. नाही झालं तर पळून जायचं. तू जर भेटली नाहीस तर तुझीच इच्छा नव्हती असं मी मानेन. मला विचार करायला सवड द्या थोडी. बरं, मग ही साडी राहू दे माझ्याजवळ. घरात विचित्र तऱ्हेची शांतता पसरली आहे. नाना वहिनीचा अबोला झाला आहे. पण या वेळेची अबोल्यामागची तेढ निराळ्या स्वरूपाची वाटते आहे. घरातलं हे जीणं नकोसं वाटत आहे. सदानंदाबरोबर जाऊन मी सुखी होईन की नाही हे कळत नाही, पण कमीत कमी या यातनातून सुटेल. सदानंद माझ्या मागं आहेत ते काय म्हणून? माझं तारुण्य आणि सौंदर्य याचा त्यांना मोह पडलाय का? पण नाही, केवळ शारीरिक आकर्षण असतं तर आजवर एकांत कैक वेळा मिळाला कमीत कमी हस्तस्पर्श घडायला हरकत नव्हती. पण तसं घडलेलं नाही. दिवाडकरांच्या बाजारी नजरेच्या पार्श्वभूमीवर सदानंद उदात्त वाटतात. अबोल्या मागील आडी निराळ्या स्वरूपाची होती याचं प्रत्यंतर लगेच आलं. दिवाडकर परत येऊ लागला. वहिनी खुलल्या, हिंडू फिरू लागल्या. त्याचा स्फोट एके दिवशी झालाच. शांत ज्वालामुखी पेटून निघाला. नाना वहिनीवर तोंडसुख घेऊ लागला. नाही ते बोलला, पण या ज्वालामुखीच्या लावारसात भाजून निघाले मी. वहिनी सुटल्या. म्हणतात ना, अति ऊ तिला खाज नाही आणि अति रोन त्याला लाज नाही. वहिनी अगदी थंडपणे म्हणाल्या, तुमचं म्हणणं बरोबर आहे. नाटकातून मी उघड काम करीतच आहे. माझ्या संबंधी तुम्ही कंड्या ऐकल्यात त्यात नवल नाही. एवढी ताकद असेल तर मला विचारलेले सगळे प्रश्न बहिणीला विचारा तुमच्या. तिला वेण्या कोण आणून देतं? गॅलरीतून खुणा कोण करतं? भारी पातळं कोण पुरवतं? विचारा, ताकद असेल तर विचारा. मी चवताळलेल्या नागिनीसारखी बाहेर गेले. तेवढ्याच शांतपणे वहिनी मला म्हणाली, वंस, जा बाई आतल्या खोलीत आणि बंधुराजांना आणा दाखवायला ती काळी चंद्रकळा. माझं पाऊल तिथंच खिळलं. वहिनी तेवढ्यावर थांबली नाही. उठवत नसताना ती उठली, माझ्या खोलीत गेली आणि साडी घेऊन आली. नानासमोर साडी आदळत ती पुढं म्हणाली, हा सूर्य, हा जयद्रथ. विचारा आता काय विचारायचं ते. काय हो, कुणी दिली ही साडी तुम्हाला? मी गप्पच होते. पण अचानक आत येत सदानंद म्हणाले, मी दिली. काय म्हणणं आहे?
आम्ही सगळेच चपापून गप्प होतो. नानाकडे पाहत सदानंद म्हणाले, हे घे 1200 रुपये, दिवाडकरांकडून आणले. नानाचा चेहरा उजळला. पण वहिनींना तो वार स्वतःवर वाटला, अपमान वाटला. रागानं त्या थरथर कापायला लागल्या. त्यांना काहीतरी तिखट जळरी बोलायचं होतं. त्यांच्या रागाची यकिंचित पर्वा न करता सदानंद पुढे म्हणाले, दिवाडकर करून पैसे वसूल करायला माझ्यासारखाच माणूस हवा नानासाहेब. घ्या ते पैसे आणि सांभाळा पुढं. वहिनी छंदीपणानं माझ्याकडे पाहत म्हणाल्या, वंस, तुम्हाला बराच भाव आहे की हो? छानच आहे. असा काही उद्योग केलात तर. नानाला नोकरी करायला नको. किशोरी, काय बेशरम स्त्री आहेस. नाना किंचाळला. पण त्याचा थंड सुरात वहिनी म्हणाली, च किती भोळे साम तुम्ही. तुम्हाला माझाच राग येतो. नवल आहे. जरा बिलंदरपणा शिका बहिणीकडून. घर बसल्या किती बंडकूळ मिळवलं तिनं. 1200 रुपये आणि मग कपड्याचाही खर्च निघाला. सदानंदराव आणखीन एकदा उरलेले 800 रुपये आणा, म्हणजे यांना बहिणीचा मिंदेपणा वाटणार नाही. बहिणीकडून पैसे घेतल्यामुळे पहा किती पंचायत झाली. तिचा चौचालपणा पाहूनही त्याचा राग बायकोवर काढावा लागतो. सदानंद माझ्याकडे पाहत म्हणाला, लीलू, ह्या विषयावर खूप बोलता येईल. ही घाण चिवडत बसायला यांना शरम वाटत नाही. मला वाटते यांच्या तोंडी लागण्यात अर्थ नाही. तू याकडे लक्ष देऊ नकोस. मनावर परिणाम करून घेऊ नकोस. मी जातो. अहो रोमिओ, ही साडी घेऊन जा इथून, वहिनी ओरडली. काही क्षण घुटमळत सदानंदनी साडी घेतली आणि सदानंद गेला आणि दिवाडकर आला. त्याच्या अंगावर धावून जात नाना ओरडला, तुम्ही घरातून चालते व्हा ह्या क्षणी. दिवाडकर मख्ख उभा होता. वहिनी पुढे झाली. सरळ दिवाडकराचा हात हातात घेत ती म्हणाली, तुम्ही आत या. त्यांचं मन जरा बेचैन आहे आज. आत या, तुम्हाला माझ्या वंशांची ओळख करून देते. पण पहा हो, भाव फार पडेल. हातात डोकं गच्च धरून नाना निघून गेला बाहेर. मी खोलीत येऊन पडले. आयुष्यातली ते कट्टू प्रसंग वाचताना नानाचे डोळे पाणावले. काही काळ त्याला वाटेले अशीच अश्रूंची धार अक्काच्या पायावर धरावी. पण नाही, आपल्या पापाचं शालन तेवढ्यानं व्हायचं नाही. संबंध आयुष्याचा सत्यानाश केला आपण तिच्या. ऐन तारुण्यात तिला कोमल मिलनोत्सव भावनांची गळचोपी केली. तिला मायेचा शब्द ऐकवला नाही. किशोरीनं तर उठल्या जन्माचा कोणता सूड उगवला हेच कळत नाही. आपले दिवटे चिरंजीव, पण आपलेच का ते? कशावरून? त्यांनी तर निराळाच गुण दाखवला. सगळे अपमान, सगळ्या खस्ता अक्कांनी काढल्या. उभा जन्म तिने तप केलं, साधना केली. गेल्या कैक वर्षात आपण तिचा आवाज ऐकला नाही, हसणं पाहिलं नाही. फक्त सेवा करण्याचं व्रत घेऊन ती वावरली या घरात. ती देखील आपल्यासारख्या नराधमाची. डोळे असून तिनं पाहिलं नाही, कान असून ऐकलं नाही. अवयवांची सर्व कामं जणू ती विसरलीच होती. खरोखरच आपल्या संसारात ती शिळा होऊन पडली होती. भावना नाहीत, देहाचे चोचले नाहीत, सध्या नैसर्गिक ओढीची तृप्ती नाही. आईल्या शिळा होऊन पडली. पण तत्पूर्वी तिनं जे सौख्य अनुभवलं ते सौख्य अक्काला न देताच आपण तिला शेळीचं शासन घडवलं. स्वतःला केवळ 2 वेळा घासभर घरचं सुगाग्र अन्न मिळावं, कोलमडलेला संसार उभा आहे हे दाखवता यावं म्हणून आपण अक्काला खितपत ठेवलं. नाहीतर गावाला गेल्यावर सदानंदचं पहिलं पत्र आलं. ते पत्र पाहूनच घरातून गेली असती. बाकी एकच का,
कपाटाचा ड्रॉवर भरलाय सदानंदाच्या पत्रांनी. एकही पत्र अक्कापर्यंत पोचवलं नाही. सदानंदने 5च वर्षात नाश सोडला मग अक्काचा. सदानंद म्हणाला, ते अगदी सार्थ होतं. अगदी जवळ राहणाऱ्या लोकांना देवळाची पावित्र्य समजत नाही. आपल्याला अक्काचं दैवत्व समजलं नाही. एका दगडी शिळेसारखं आपण तिला वागवलं. सतत ऊन पावसाचा मारा सहन करीत तिनं उभं आयुष्य घालवलं आपल्या पायी. या असंख्य पापाची नोंद करायला चित्रगुप्त विसरला असेल तर ही अक्काची डायरी जवळ घेऊन मरून जावं. चित्रगुप्ताचं काम हलकं होईल. किशोरी जन्मभर आपल्याला शासन करीत राहिली. श्रीधरनं तर आईच्या पापाच्या देवळावर आपल्या कृत्यांनी सोळ्याचा कळस चढवला आणि ह्या पापाच्या इमारती शेजारी आपण आपलं व त्याबरोबर सोबत म्हणून अक्काचंही थडगं बांधलं. पुढं वाचण्यात काय अर्थ आहे? केशवनानांनी कपाटाचा ड्रॉवर उघडला. आत एका रुमालात बांधलेली सदानंदची अक्काच्या नावानं टोळं फोडणारी पत्र होती. ते हातात घेऊन केशवनाना त्याकडं वेड्यासारखे पाहत राहिले आणि मग एकाएकी त्यांना परत आठवण होऊन त्यांनी डायरी घेतली. आता काही वाचायचं राहिलं नव्हतं. इच्छा नव्हती. शेवटच पाहायचा होता फक्त. शिळा होऊन पडलेल्या अक्काला रामाची पावले केव्हा लागली हेच पाहायचं होतं. आज 25 वर्षांनी मला पत्र, आणि कुणाचं? मला पत्र पाठवणारं जगात आहे कुणी? नाव तर चुकलेलं नाही. नाही, राहू दे असंच. आपल्याला कुणाचं तरी पत्र आलं हाच आनंद केवढा आहे. आतला मजकूर नकोच वाचायला. आता असं कोणतं भाग्य या उतारवयात उदयाला यायचं राहिलं आहे की ते पत्र रूपानं प्रकट व्हावं. माझं चांगलं करण्याची ताकद किंवा त्याहीपेक्षा वाईट करण्याची शक्ती कोणातच नाही. संबंध दिवस चांगला गेला. मात्र शेवटी पत्र फोडलं रात्री आणि धक्काच बसला. पत्र सदानंदचं. केवढा धक्का! हो, पत्रात सगळे धक्केच होते. त्यानं म्हणे मला अनेक पत्र पाठवली. माझं उत्तर नाही. त्यांचं लग्न होऊन त्याला 2 मुलं आहेत आणि बायको 4 महिन्यापूर्वी वारली. त्याच्या नवीन बांधलेल्या बंगल्यात बायको वारली. नवीन बंगला चौपाटीवर आहे म्हणे. त्याचा मुलगा बडा डॉक्टर झालाय. मुलगी परदेशाला गेली आहे. पण हे धक्के काहीच नव्हते. शेवटी त्यानं घराचा पत्ता देऊन लिहिलं होतं, मी आणि काळी चंद्रकला अजून तुझी वाट पाहत आहोत. सदानंदचं घर चटकन सापडलं. आज एवढ्या वर्षांनी बाहेर पडले. पाय जणू चालायचं विसरूनही गेले होते. वहिनीचीच काय, पण समोरून चालत येणाऱ्या माणसाचीही भीती वाटत होती. एक चौक कसाबसा ओलांडला आणि वाटलं की किती मैल चालले म्हणून. सदानंद खूप थकलेत. पूर्वीचा चेहरा, केसाची वळणं सर्व कायम आहे, पण अजून फक्त केस जरा पांढरे झालेत. मला त्यांनी पाहिलं आणि कडकडून मिठी मारली. मला कैक वर्षांची राहिलेली पुरुषाचा हा असा स्पर्श मला 25 वर्षांनी घडलेला. पण का कुणास ठाऊक. भेटीची सांगता झाली, पण शरीराला तसं काही वाटलं नाही. आम्ही दोघं पाऊपाशातून दूर झालो आणि दोघांनाही हसायला आलं. का हसलात? आजवर तुला स्वप्नात भेटत आलो. वाटायचं प्रत्यक्ष तू भेटलीस तर अजून पृथ्वीवर स्वर्ग आणता येईल. आता तू प्रत्यक्ष भेटली तेव्हा मात्र तशा काही भावना आता राहिलेल्या नाहीत याचं प्रत्यंतर आलं. मला वाटलं आपण दोघंही अशा नात्यापलीकडे गेलो आहोत. शब्दांचं काम माझे अश्रू करीत होते. नीलू, तू तेव्हा का आली नाहीस? बरं, एकाही पत्राचं उत्तर का नाही पाठवलं? पत्राचं उत्तर म्हणजे माझं पत्र तुला एकदाही मिळालं नाही?
तुमच्या प्रश्नाचा अर्थही कळत नाही मला. हे त्या हलकट केशाचं काम दिसतंय. जाऊ द्या, त्याला नका बोलू लावू. बिचारा तो स्वतःच इतका होरपळून निघालाय. मला आता कशाचाच राग येत नाही. तुम्ही भेटलात यात सगळं आलं. लीलू, ही कसली भेट? सगळं संपल्यावर ह्या भेटीत काय अर्थ आहे? फार मोठा अर्थ आहे. कोणत्याही स्वार्थानं आपण आता एकमेकांना जोडले जाण्याची शक्यता नाही. असं निस्वार्थ प्रेमासाठी प्रेम करण्याचं भाग्य फार थोड्यांच्या वाट्याला येतं. लीला, माझ्या मते तुम्ही मला योग्य वेळी भेटलात. तारुण्य होतं तेव्हा ताकद होती. जिद्दीनं सगळं निभावून नेण्याची धमक होती अंगात. आत्ताच भीती वाटते काहीतरी हातून चुकेल याची. आता तुम्ही भेटलात, मी परत निर्भय झाले. मला भक्कम आधार मिळाला. नाना शेवटी एकटा पडला बिचारा. किती थोर आहेस तू. एवढी थोर होतीस म्हणूनच माझ्यासारख्याला अप्राप्त होतीस. तुझी किंमत समजूनही मी ती करू शकलो नाही. काही काळ आम्ही गप्प होतो. समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता आणि मग सदानंदनी काळी चंद्रकळा दाखवली. अजून जपून ठेवली आहे. बायकोला सांगून ठेवली होती. बनवाबनवीचा मामला जवळच नाही आपल्या. म्हणूनच त्या प्रामाणिकपणाचं मौल बायकोनेही केलं. इतकी वर्ष संसार करून तृप्त करून गेली. तृप्तीनं गेली. नेसणार ना आता? आज तरी? आज नको, फार उशीर झालाय. उद्या याच वेळेला येईन. केफे सनलाईटच्या पायऱ्यांवर केशव नाना सिगारेट ओढीत अक्काची वाट पाहत आहेत. कालच्याप्रमाणे तिच्या नकळत ते तिच्या पाठोपाठ चौपाटीवर जाणार आहेत. तिला पातळ बदलताना पाहणार आहेत. सदानंद बरोबर एका अननुभूत आनंदाचा साक्षात्कार होतो का पाहणार आहेत. शिळेतून मुक्त होणाऱ्या आईलेला अभिवादन करणार आहेत. ती पहा, अक्का आलीच.